श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासामध्ये ज्ञानासोबत व्यवहार ज्ञान सुद्धा असणं हे आवश्यक असते. आपण बालपणापासून ज्ञान मिळवत असतो. आपल्या वयाप्रमाणे ज्ञानप्राप्तीची व्याप्ती वाढत जात असते. आपण अनेक परीक्षा देतो, उत्तीर्ण होतो, पदव्या मिळवतो. पण पुस्तकी ज्ञानाच्या जोडीला जर आपल्याकडे व्यवहार ज्ञान असेल तर समय सूचकता दाखवून अनेक समस्या या सोडवल्या जाऊ शकतात. पण काही वेळा या पुस्तकी ज्ञानाला व्यवहार ज्ञानाची जोड दिली जात नाही आणि अशा वेळेस ज्ञानी मनुष्य देखील अडचणीत सापडू शकतो. श्रोते हो, जीवनात आपल्याला एखादी पदवी कमी असली तरी चालू शकते, पण आपल्याला व्यवहार ज्ञान असणं हे खूप गरजेचं असते. श्रोते हो, समस्या येऊ नयेत, त्या वाढू नयेत किंवा पटकन सोडवता याव्यात या दृष्टीनं शैक्षणिक ज्ञानासोबतच आपण व्यवहार ज्ञान वाढवूया आणि मग बघा जीवनाचा प्रवास किती सोपा होतो ते नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. अंधारात सोबत असणारा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षाही अधिक मोलाचा असतो. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्या समोर नाही तर त्याच्या जागी उभं राहावं लागतं. मातीला सुद्धा योग्य वेळेस आकार देण्याची गरज असते, नाही तर तिचे ढेकळं होतात. ज्यांच्याकडे जिद्द असते त्यांच्याकडे पळवाटा नसतात. राग, वैर आणि दुसऱ्यानं भरलेलं कान हे माणसाला हरवतात, पण हे समजायला उशीर होतो. संसार म्हणजे गुडघाभर चिखलात चालण्यासारखं असतं. जोरात पळताही येत नाही आणि थकलो तरी खालीही बसता येत नाही. जे आपलं असतं ते कधीच आपल्याला एकटं पडू देत नाही. वाटेत काटे आडवे आले म्हणून वाट नाही बदलायची, फक्त चप्पल त्या लायकीची घालायची जेणेकरून ते पायाखाली चिरडले जातील. जिद्द, संयम, संघर्ष आणि प्रामाणिकपणानं मिळवलेल्या अस्तित्वाला टिकवण्याचं सामर्थ्य हे खुद्द देवाकडेही नसतं. तुम्हाला बुडवायला या जगात अशी पण लोक येतील ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलेलं असतं. घरातल्या निर्णयासाठी बाहेरच्या माणसांची गरज भासायला लागली तर समजायचं घरातील नाती संपली. परसात असो, ओसरीवर असो, अंगणात असो, नाहीतर एखाद्या गलिच्छ नाल्याजवळ असो, तुळस जिथं असते तिथं पावित्र्य असतं, तिथं सोज्वळता असते. आपल्याजवळ किती आहेत याला महत्व नसतं, कामाचे किती आहेत याला महत्व असतं. तुम्ही कितीही चांगले राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार. कारण दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. प्रत्येक घरातील कमाई ही कमी जास्त असू शकते, पण भाजीतलं मीठ आणि भाकरीचं पीठ हे सगळ्या घरात सारखंच असतं. समाधानी माणूस नेहमी आनंदी असतो, कारण त्याच्याकडे जे थोडंसं असतं ते त्याला स्वतःसाठी पुरेसं वाटतं. आपल्या बायकोची काळजी घेणारा गरीब नवरा हा क्षुल्लक गोष्टीसाठी बेइज्जत करणाऱ्या श्रीमंत नवऱ्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला असतो.
ओलं तर पाण्यानंही होता येतं, पण भिजायला पाऊसच लागतो. जर पद आणि पैसा ही तुमची संपत्ती असेल तर ती एक दिवस संपेल, आणि जर मान आणि आदर ही तुमची संपत्ती असेल तर ती अमर्याद आहे. माणसाची खरी किंमत ही तर गमावल्यानंतरच समजते. जे काही करायचंय ते स्वतःच्या हिमतीवर करा. गमतीवर तर दुनिया पण टाळ्या वाजवत असते. जपण्याची इच्छा असेल तर नाती कसल्याही परिस्थितीमध्ये ही जपली जातात. जीवनात काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नसल्या तरी आतून मात्र दुखत असतात. आपल्या वाटेत कुणी खड्डा खणला म्हणून कधी नाराज होऊ नका, कारण तीच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवतात, हे विसरू नका. नवस करत बसण्यापेक्षा प्रयत्न करत राहा. नवं असं नक्कीच काहीतरी घडेल. समोरची वाट ही डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असं आपण समजतो, पण ती चूक वाटेची नसते तर आपल्या नजरेची असते. अश्रू ही एक अजब कहाणी आहे. ती सुख आणि दुःख या दोन्हीची खूण आहे. ज्यांना समजते त्यांच्यासाठी ती अनमोल आहे, आणि ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी ते फक्त पाणी आहे. नात्यात किती वाद झालं तर एकमेकांचा असलेला आदर हा कायम असला पाहिजे. दुसऱ्याचं दुःख वाटून घेतलं की माणूस स्वतःचं दुःख आपोआप विसरतो. प्रेम मजबूत असेल तर भांडण सुद्धा तेवढीच होतात. कधी कधी सगळं काही माहीत असून सुद्धा वेड्याचं सोंग घ्यावं लागतं, कारण खरं खोटेपणापेक्षाही आपल्याला नातं जास्त महत्वाचं असतं. चांगल्या गोष्टी वेळ घेतात, पण वाट पाहण्याची तयारी असेल तरच त्या मिळतात.